नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी RP जागृत उच्च माध्यमिक शिक्षक कोशटवार दौलत खान विद्यालय व गोदाजीराव मुखरे कनिष्ठ महाविद्यालय पुसद या ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण विषय अर्थशास्त्र यामधील प्रकरण क्रमांक 7 राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या तासिकेमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह सविस्तर समजून घेतलेला आहे। तर आज आपल्याला अर्थशास्त्रातील अतिशय महत्त्वपूर्ण अशी संकल्पना समजून घ्यायची आहे। ती संकल्पना म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नाच्या जेवढ्या काही संकल्पना आहेत त्या सर्व संकल्पनांचा सविस्तर अभ्यास आपल्याला करायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक राष्ट्र हे आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते राष्ट्रीय उत्पन्न किती आहे हे वेगवेगळ्या मापकाचा साधनांचा वापर करून मोजण्याचा प्रयत्न देखील करत असते। सर्वच देशाच्या प्रगतीसाठी राष्ट्रीय उत्पन्न वाढणं, त्यात सातत्याने वाढ होणं हे अतिशय महत्त्वपूर्ण असतं। कारण ज्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न जास्त तो देश श्रीमंत मानला जातो, तो आर्थिक दृष्टिकोनातून प्रगतशील मानला जातो। कारण या राष्ट्रीय उत्पन्नाचा संबंध हा त्या देशाच्या विकासाशी जोडला जातो। राष्ट्रीय उत्पन्नामुळे लोकांचं राहणीमान वाढतं। राष्ट्रीय उत्पन्नामुळे देशात जे सरकार आहे त्या सरकारला आपल्या विविध कल्याणकारी योजना कशा प्रकारे राबवायच्या याचं एक प्लॅनिंग करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न हा त्याचा आधार असतो। राष्ट्रात निर्माण होणाऱ्या वस्तूंचं प्रमाण कमी असेल आणि लोकांना हव्या असणाऱ्या वस्तूची संख्या जर जास्त पाहिजे असेल तर त्या देशात महागाई निर्माण होऊ शकते। म्हणून म्हणजे महागाई, इन्फ्लेशन या सगळ्या गोष्टी नियंत्रणात ठेवण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न अतिशय महत्त्वाचं आहे। म्हणजे आपण साधारणतः 3 गोष्टीचा राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंध जोडला, ज्यामध्ये लोकांचं राहणीमान ही पहिली गोष्ट आहे। तर दुसरी गोष्ट आहे देशाच्या सरकारला आर्थिक नियोजनासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी उपयोगी ठरते। आणि तिसरी गोष्ट आहे वस्तूच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न किंवा राष्ट्रीय उत्पादन अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडते। यासाठी ज्या काही राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना आहेत त्या सर्वच्या सर्व संकल्पना समजून घेणं आवश्यक आहे। ह्या संकल्पना 12वीच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या तर आहेत, तसेच ह्या संकल्पना अर्थशास्त्र विषय असणाऱ्या आणि अर्थशास्त्र विषय जर स्पर्धा परीक्षेसाठी तुम्ही निवडला असेल तर त्यासाठी ह्या संकल्पनाची सविस्तर आणि बारकाव्याने माहिती असणं अतिशय आवश्यक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तर या राष्ट्रीय उत्पन्नाच्या 4 संकल्पना आपल्याला पाहायच्या आहेत, ज्यामध्ये पहिली संकल्पना आहे स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट। ग्रॉस या शब्दाचा अर्थ होतो एकूण किंवा स्थूल, म्हणजे देशांतर्गत जे काही उत्पादन होत असेल त्या सर्व उत्पादनाची मोजमाप या GDP अंतर्गत केलं जातं। तर दुसरी संकल्पना आहे NDPची, म्हणजे नेट डोमेस्टिक प्रोडक्ट, याला मराठीत म्हणतात निव्वळ देशांतर्गत उत्पादन। आणि तिसरी संकल्पना आहे एकूण राष्ट्रीय उत्पादनाची, की ज्याला आपण GNP म्हणतो, म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट। आणि चौथी संकल्पना आहे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, ज्याला आपण NNP म्हणतो, म्हणजे नेट नॅशनल प्रोडक्ट। अशा या 4 संकल्पना आहेत। या 4ही संकल्पना समजून घेणं महत्त्वपूर्ण आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिली संकल्पना आपण चांगल्या प्रकारे समजून घेणार आहोत। तर त्या संकल्पना आहे स्थूल देशांतर्गत उत्पादन। तर विद्यार्थी मित्रांनो, या संकल्पनेतच एक शब्द आहे स्थूल, म्हणजे एकूण,
देशांतर्गत म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गत भागात निर्माण होणाऱ्या वस्तू आणि सेवा यांचं मोजमाप यामध्ये केलं जातं. यालाच ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असं म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, याची आपण व्याख्या बघू. दिलेल्या वर्षात देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन होय. आता ही व्याख्या आहे. तर या व्याख्येचे आपण 4 भागात विभाजन करू. तर या व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे, दिलेल्या वर्षात म्हणजे कोणतं एक वर्ष असेल त्या वर्षाचं जर उत्पादन मोजायचं असेल तर हा मोजण्याचा जो कालखंड आहे तो लक्षात घ्या. हे दिलेलं वर्ष म्हणजे ते आर्थिक वर्ष असते. ते आर्थिक वर्ष कधी सुरुवात होते तर या आर्थिक वर्षाची सुरुवात होते 1 एप्रिलला आणि समाप्त होते 31 मार्चला. म्हणजे या 12 महिन्याच्या कालखंडात देशात जेवढ्या काही वस्तू आणि सेवा निर्माण होतात त्या सर्व आणि वस्तू आणि सेवांची मोजदाद केली जाते. म्हणजे आणि ही मोजदाद कशी केली जाते तर त्या देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत. हा दुसरा मुद्दा. पहिला मुद्दा आहे 1 वर्ष, हा पहिला भाग आहे. दुसरा भाग आहे भौगोलिक सीमारेषेच्या आत. म्हणजे भौगोलिक सीमा म्हणजे काय तर भारताचं तुम्हाला क्षेत्रफळ माहीत आहे. फक्त जमिनीचं क्षेत्रफळ म्हणजे भारताची भौगोलिक सीमा नाही. तर ह्या भौगोलिक सीमा म्हणजे काय तर भारताचा राजकीय हक्क ज्या क्षेत्रापर्यंत आहे ते म्हणजे देशाची भौगोलिक सीमा. जसं की भारताचं क्षेत्रफळ तुम्हाला माहीत आहे, जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी आहे. इकडं गुजरात तिकडं आसामपर्यंत आहे. हे भौगोलिक क्षेत्रफळ तर आहेच आहेत. याच्यासोबत काही सामुद्रिक क्षेत्रफळ आहे. तसेच आपले काही केंद्रशासित प्रदेश आहेत ते देखील भारताच्या सीमारेषेच्या अंतर्गत येतात. त्याही प्रदेशात त्याही ठिकाणाहून जेवढ्या काही वस्तू आणि सेवांचं उत्पादन होत असेल किंवा जेवढं काही उत्पन्न होत असेल त्या सर्व उत्पन्नाची मोजदाद GDP मध्ये केली जाते. एवढंच नाही, एक प्रत्येक राष्ट्राचं दुसऱ्या देशात एक राजकीय दूतावास असतो. म्हणजे राजकीय दूतावासाच्या अंतर्गत जे काही उत्पादन होत असेल ते देखील भारतीय सीमारेषेच्या अंतर्गत भागात येते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे समजून घ्या, भारताचा काही भाग हा विदेशात देखील आपला राजकीय हक्क असू शकतो. तर तो कोणत्या ठिकाणी असतो तर राजकीय दूतावास हे जे क्षेत्र आहे हे अमेरिकेत असेल, चीनमध्ये असेल, जपानमध्ये असेल, तेवढा जो भाग आहे म्हणजे आपले राजकीय दूतावास केंद्र हे जे विदेशात ज्या ज्या ठिकाणी असतील ते देखील भारताचा राजकीय हक्क मानला जातो. आणि त्या ठिकाणापासून मिळणारं उत्पन्न देखील हे भारताच्या सीमारेषेच्या अंतर्गत मोजलं जातं. विदेशी परदेशी सरकारांचे सुद्धा काही या भारतामध्ये त्यांचे राजकीय दूतावास असतात. त्या ठिकाणचा उत्पन्न हे भारताच्या GDP मध्ये समाविष्ट होणार नाही. आपण हा एवढा लक्षात घ्या की भारताच्या सीमारेषेच्या अंतर्गत भागात जे काही परकीय दूतावास कार्यालय आहेत त्या कार्यालयात निर्माण होणाऱ्या वस्तू आणि सेवा किंवा त्या कार्यालयाने निर्माण केलेलं उत्पन्न हे भारताच्या GDP समाविष्ट होत नाही. या व्याख्येसंदर्भात तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की सीमांतर्गत भागात उत्पन्न करणारे जर हे विदेशी नागरिक असो का भारतीय नागरिक असो या सर्वांचा विचार त्यामध्ये होतो. म्हणजे भारतीय भौगोलिक सीमारेषेच्या अंतर्गत भागात कोणीही उत्पादन केलेलं असलं तरी देखील हा देशाच्या GDPचा भाग होतो, फक्त राजकीय दूतावास कार्यालय सोडून. विदेशांची जी राजकीय दूतावास कार्यालय आहेत ती सोडून बाकी कोणीही उत्पादन या देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या अंतर्गत भागात केलेलं असो त्या सर्व उत्पन्नाचा संबंध हा GDPशी येतो. आणि उदाहरण घ्या, जर रतन टाटा यांनी कॅनडामध्ये जर त्यांची कंपनी टाकली आणि त्या कंपनीपासून जे उत्पन्न होईल ते भारताच्या GDP मध्ये समाविष्ट होणार नाही, तर ते कॅनडाच्या GDP मध्ये त्याचं मोजलं जाईल. तसंच अमेरिकेने एखादं प्रोडक्शन या भारतात चालू केलं तर त्या प्रोडक्शनचा समावेश मात्र भारताच्या GDP मध्ये होईल. म्हणजे ही सीमारेषा तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे की भारताची सीमारेषा म्हणजे भारताचा राजकीय हक्क हा इथे लक्षात घेणं आवश्यक आहे. भारताचा राजकीय हक्क ज्या ज्या ठिकाणी आहे ज्या ज्या ठिकाणी आहे
त्या ठिकाणापासून मिळणारं उत्पन्न हे भारताच्या GDP मध्ये समाविष्ट होतं. आणि यामध्ये मध्यस्थ वस्तू मोजल्या जातात का? तर नाही. तर यामध्ये सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचाच विचार केला जातो, तो देखील बाजारभावाने. मग या सर्व अंतिम वस्तू आणि सेवा बाजारभावाने त्या मूल्याची मोजदाद करून GDP मोजली जाते. म्हणजे अशा प्रकारे एका आर्थिक वर्षात देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत उत्पादित होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू व सेवा यांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन होय. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं फॉर्म्युला आहे GDP = C + I + G + X - M. तर याचा आपण अर्थ पाहू. C म्हणजे काय? उपभोग खर्च. तर कोणता? तर तुम्ही आम्ही केलेला जो खर्च आहे, म्हणजे खाजगी व्यक्तींनी केलेला उपभोग खर्च म्हणजे कन्झम्पशन एक्सपेंडिचर. दुसरं आहे I म्हणजे इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर, म्हणजे खाजगी लोकांनी केलेला गुंतवणूक खर्च. आणि तिसरं आहे सरकारी खर्च. सरकार देखील रस्ते बनवते, दवाखाने काढते, दळणवळणाची सुविधा निर्माण करते, याच्यावर मोठ्या प्रमाणात खर्च करते. जनतेचं कल्याण व्हावं यासाठी सरकार जो खर्च करतो तो सरकारी खर्च. या सर्व प्रकारच्या खर्चाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात म्हणजे GDP मध्ये होतो. म्हणजे C + I + G. आणि चौथी गोष्ट आहे X - M म्हणजे निर्यात वजा आयात. याचा देखील म्हणजे देशात उत्पादित झालेल्या वस्तू ज्याची आपण निर्यात करतो आणि ज्या वस्तू आपल्याकडे नाहीत त्याची आपण आयात करतो, याचं वजाबाकी करून जे निव्वळ राहतं नेट एक्सपोर्ट जे राहतं तो नेट एक्सपोर्ट यामध्ये धरला जातो. म्हणजे GDP मध्ये काय असते? C + I + G + X - M अशा प्रकारच्या सर्व संकल्पना आहेत. तर आता दुसरी संकल्पना आहे निव्वळ देशांतर्गत उत्पादन म्हणजे नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा कोणतीही निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाची कोणतीही संकल्पना असेल तेव्हा एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे की त्या संकल्पनेमधून भांडवलाची होणारी झीज म्हणजे घसारा वजा केल्यानंतर जी रक्कम शिल्लक राहते ती रक्कम म्हणजेच निव्वळ रक्कम असते. तर चला तर मग निव्वळ देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय, म्हणजे नेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे काय ते आपण बघूया. की देशाच्या भौगोलिक सीमारेषेत एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे स्थूल मूल्य, यामधून भांडवलाची होणारी झीज किंवा यामधून घसारा वजा जाता जे शिल्लक राहतं ते म्हणजेच निव्वळ देशांतर्गत उत्पादन होय. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा ही व्याख्या आहे का? देशाच्या भौगोलिक सीमारेषेत एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे स्थूल मूल्य, यामधून भांडवलाची होणारी झीज वजा जाता जे शिल्लक राहते ते म्हणजे निव्वळ देशांतर्गत उत्पादन होय, म्हणजेच नेट डोमेस्टिक प्रोडक्ट होय. तर याचं सूत्र आहे NDP मधून. NDP म्हणजे GDP वजा डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशन म्हणजेच भांडवलाची होणारी झीज. म्हणजे GDP मधून भांडवलाची होणारी झीज वजा केली असता आपल्याला निव्वळ देशांतर्गत उत्पादन मिळते. स्थूल देशांतर्गत उत्पादन वजा घसारा खर्च हे केल्यानंतर आपल्या निव्वळ देशांतर्गत उत्पादन मिळते. म्हणजे GDPचा आणि NDPचा जवळचा संबंध आहे आणि या दोघांमध्ये फक्त एकच फरक आहे. एक निव्वळ आहे आणि एक स्थूल आहे. एक एकूण आहे आणि एक निव्वळ आहे. एकूण उत्पन्नातून घसारा खर्च वजा केल्यानंतर आपल्याला निव्वळ उत्पन्न मिळते. म्हणजे एकूण उत्पन्न म्हणजे स्थूल उत्पन्न. या स्थूल उत्पन्नातून घसारा खर्च वजा केल्यानंतर आपल्याला निव्वळ उत्पन्न मिळते. हाच फरक GDP आणि NDP मध्ये आपल्याला दिसून येतो. आणि तिसरी संकल्पना आपल्याला पाहायची आहे ती आहे GNP म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पादन. दिलेल्या वर्षात देशात उत्पादित होणाऱ्या
अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पादन होय. यात बाजारभावानुसार किमतीचा विचार केला जातो. आता लक्षात घ्या, दिलेल्या वर्षात देशात GDP मध्ये सीमारेषेच्या आत असा शब्द होता. तर या नॅशनलमध्ये एकूण राष्ट्रीय उत्पादन म्हणजेच स्थूल राष्ट्रीय उत्पादन यामध्ये दिलेल्या वर्षात देशात उत्पादित होणाऱ्या, विद्यार्थी मित्रांनो या व्याख्येमध्ये एकच लक्षात घ्यायचं आहे की देशात उत्पादित होणाऱ्या म्हणजे देशाच्या नागरिकांनी तयार केलेल्या, राष्ट्रीय म्हणजे राष्ट्राचे नागरिक किंवा राष्ट्राचे रहिवासी म्हणजे भारताच्या रहिवासी लोकांनी, भारतात राहणाऱ्या लोकांनी किंवा भारतीय लोकांनी जे उत्पादन केलेलं आहे, फक्त भारताच्याच लोकांनी, इथे विदेशी रहिवाशांनी केलेल्या उत्पन्नाचा संबंध येत नाही. भारताचे नागरिक असतील मग ते उत्पादने भारतात केलेलं असो का विदेशात केलेलं असतो, फक्त ते भारताच्या रहिवाशांनी केलेलं असेल तर ते भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा भाग होते, भारताचं GNPचा ते भाग होते. म्हणजे व्याख्या आहे का, दिलेल्या वर्षात देशात उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पादन होय. तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये फक्त आणि फक्त देशाचे रहिवासी महत्त्वाचे आहेत. त्यांनी कुठे ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये जरी उत्पादन केलेलं असलं तरीसुद्धा ते भारताचं GNPमध्ये समाविष्ट केलं जातं. म्हणजे भारताचा रहिवासी अमेरिकेत उत्पादन करणारा असो, पाकिस्तानमध्ये उत्पादन करणारा असो, चीनमध्ये उत्पादन करणारा असो, त्या सर्वांच्या उत्पन्नाचा संबंध हा GNPमध्ये होतो. तसेच जर भारतात काही विदेशी कंपन्या असतील किंवा भारतात काही विदेशी नागरिक असतील तर या नागरिकांनी, या कंपन्यांनी निर्माण केलेल्या उत्पादनाचा किंवा उत्पन्नाचा संबंध भारताच्या GNPमध्ये येत नाही. कारण इथे नॅशनल्स म्हणजे भारताचे रहिवासी हे महत्त्वाचं आहे. म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणजे फक्त आणि फक्त भारताच्या रहिवाशांनी निर्माण केलेलं उत्पादन हे नॅशनल प्रोडक्टमध्ये विचारात घेतलं जातं. हे इथं लक्षात घेणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो याच्यात सर्व GDPच्या सर्व संकल्पना तर येतातच, फक्त डिफरंट एक आहे. GNP म्हणजे C+I+G+(x-M+R-P). विद्यार्थी मित्रांनो R- म्हणजे रिसिप्ट, म्हणजे आपल्या देशाच्या नागरिकांनी जर ते अमेरिकेत काम करत असतील, कॅनडामध्ये काम करत असतील, जपानमध्ये काम करत असतील, विदेशातून जे काही उत्पन्न मिळत असेल ते भारतात पाठवत असतील तर तीच आपल्या रेसिप्ट झाल्या, ती मिळकत झाली, ती भारताची झाली मिळकत. त्याला आपण R जे रेसिप्ट म्हणतो. R-P, P म्हणजे पेमेंट्स. तसेच भारतात विदेशात कंपन्या असतील किंवा विदेशी नागरिक उत्पन्न मिळत असतील तर त्यांना जे आपण पेमेंट देतो ते उत्पन्न त्यातून वजा करावं लागतं. म्हणजे रेसिप्ट म्हणजे मिळकत, P म्हणजे पेमेंट म्हणजे देणी, याची देखील इथे वजाबाकी करून निव्वळ येणी किती आहेत हे आपल्याला इथे लक्षात घ्यावं लागते. म्हणून याचा फॉर्म्युला तयार होतो GNP C+I+G(x-M+R-P). R म्हणजे भारताच्या नागरिकांनी विदेशातून मिळवलेलं उत्पन्न, P म्हणजे विदेशी नागरिकांनी भारतात मिळवलेलं उत्पन्न, याची वजाबाकी इथे करावी लागते. अशा प्रकारे ही राष्ट्रीय ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट ही संकल्पना आहे, म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पादनाची संकल्पना आहे. तर याच्याशी संबंधित असलेली निव्वळ राष्ट्रीय उत्पादन ही एक दुसरी संकल्पना आहे, ज्याला आपण 4 नंबरची संकल्पना म्हणतो. चौथी संकल्पना आहे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन NNP. निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजे एका वर्षात देशात उत्पादित झालेल्या निव्वळ वस्तू व सेवांचे उत्पादन होय. तर विद्यार्थी मित्रांनो देशात म्हणजे देशाच्या रहिवाशांनी उत्पादन केलेल्या निव्वळ वस्तू आणि सेवा यांचे उत्पादन होय. हे निव्वळ कसे काढतात तर या GNP मधून D वजा केल्यानंतर म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून
घसारा खर्च वजा केल्यानंतर आपल्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पादन मिळते. म्हणजे NNP जर काढायचं असेल तर आपल्याला NNP बरोबर GNP वजा डेप्रिशिएशन म्हणजेच घसारा खर्च हा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वजा करावा लागेल, तेव्हाच आपल्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पादन मिळू शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा ह्या महत्त्वपूर्ण अशा संकल्पना आहेत. ह्या काळजीपूर्वक समजून घ्या, यातील डिफरन्स समजून घ्या. जर अडचण असेल तर त्या अडचणी संदर्भात मला तुम्ही विचारू शकता, कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.